शब्दाच्या दिवशी काटक्या जमा करायच्या नाही. समजा एखादा व्यक्ती काटक्या जमा करत बसला आणि कोणी जर त्याला पाहिलं तो म्हणतो त्याला आणा, दगडाला ठेचून त्याला मारून टाका. तो शब्दात एवढा पवित्र होता. आता शब्दात कॅज्युअल आहे. आमच्या सोयीप्रमाणे आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही येतो, वाटेल तेव्हा आम्ही जातो. आम्हाला वाटलं आराधना करतो, वाटलं आराधना करत नाही. आम्ही देवाच्या उपस्थितीला पाहिजे तेवढं महत्व देऊ. एक रविवार आम्हाला वाटलं नाही जायचं, आम्ही नाही जाऊ शकत, पण बायबल सांगतं काटक्या जमा करायला लागलं तर दगडाला ठेचून मारलं पाहिजे. आहे कुठं तुमची काय पवित्रता? कुठल्या पवित्रतेविषयी बोलत आहात? कोणती पवित्रता आहे? नाही, आम्ही स्त्रियांच्या हातामध्ये हात देत नाही. हातामध्ये हात देणं लांब. एखाद्या स्त्रीविषयी तुझ्या डोळ्यामध्ये, तुझ्या डोक्यामध्ये वाईट विचार आला तर तो पवित्र झाला. तुम्ही कुठल्या पवित्रतेची व्याख्या बनवता? काय पवित्रता तुम्ही विचार करत आहात? एखाद्याविषयी दुष्ट भावनाला तुम्ही अपवित्र झाला. तुमचे दोष शोधण्याच्या ऐवजी तुम्ही इतरांचे दोषारोप करत आहात, त्यांच्यावरती दोष दाखवत आहात. आणि तुमचा दोष दूर करण्याच्या ऐवजी तिने असं म्हटलं, यशा म्हणतो त्यानं माझे दोष दूर केले. आमचे दोष दूर व्हायला पाहिजे. पवित्र होण्यासाठी आम्हाला आमचे दोष, आमच्या चुका दूर करणं गरजेचं आहे. आणि आमच्या चुका देवाचं वचन आल्याशिवाय समजू शकत नाही. म्हणून तुझं वचन माझ्या पावला करता, माझ्या मार्गावरती. आता पाळसाहेब मग एक वाक्य बोलले, वचन आलं तर ज्ञान मिळणार आहे. रिव्हायवल, संजीवन कधी येणार आहे? लोकांना आपलं पाप दिसलं पाहिजे. ऐका, शेवटचं संजीवन जे येणार आहे ना, पहिलं संजीवन येशू ख्रिस्तानं जे संजीवन आणलं, त्या संजीवनामध्ये काय होतं? याकोबाच्या विहिरीवरती प्रभू येशू ख्रिस्त गेला आणि त्या स्त्रीला म्हटलं, बाई मला पाणी दे. तिने धार्मिक गोष्टी बोलायला सुरुवात केली. तुम्ही यहुदी, आम्ही शमरोडी. तुमचे लोक डोंगरावर उपासना करत होते, आमचे लोक इकडं, तुमचे लोक तिकडं. येशू म्हटलं, जा तुझ्या नवऱ्याला बोलून आण. काय डेअरिंग असेल हो त्याचं? येशू ख्रिस्त जास्त वेळ कोणाला खेळवत बसवत. मी पण डायरेक्ट मध्यवर येत असतो. खेळवत बसत, तुम्ही खूप चांगले लोक आहे, तुमच्यासाठी टाळ्या, यांच्यासाठी टाळ्या. खूप चांगले लोक आहेत, तुम्ही देवाचं वचन ऐकता. अरे ऐकताय सोडून पाळता किती बघा. ऐकणारे खूप आहेत जगामध्ये. का गर्दी वचनाची, पाळायची गर्दी. त्या वचनाच्या गर्दी करताना तिथं सगळ्यात जास्त बेळच्या गाड्या, फुगेच्या गाड्या. अर्धी लोक फुगे घ्यायला, अर्धी लोक भेळ घ्यायला. तिकडं वक्ता ओरडतोय, जगाची होती द्या डोकी, ठेवा आमच्या डोक्यावर हात, द्या आम्हाला लेकरं, हो द्या आमची नोकरी, हो द्या आमचं लग्न. ही कसली पवित्रता आहे? जसं देव बोलतो, तुम्ही स्वतःला नम्र करता, डोळ्यातनं अश्रू येतात. मरिया जिच्यामधनं 7 भूतं काढली होती, ज्यावेळेस शिमोनाच्या घरामध्ये येशू गेला ना, शिमोन त्या ठिकाणामध्ये शिमोन म्हणतो, हा व्यक्ती जर संदेश नसता, ही स्त्री कोण त्याच्या पायाला हात लावत आहे त्याला कळलं असतं. पण येशू ख्रिस्त आणि त्याला त्या ठिकाणामध्ये म्हणत आहे, अरे मी तुझ्या घरात आलो. गुरु घरामध्ये आल्यावर शिष्याला पाय धुवायचे असतात, तू ते केलं नाही. तुझ्याकडे देवाच्या आज्ञेचं पालन नाही, वचनाचं पालन नाही, तुझ्याकडे नियम नाही, तुझ्याकडे सिद्धांत नाही. या स्त्रीनं मात्र ते केलं. ती आल्यापासून रडत आहे, तिने अश्रूंनी माझे पाय धुतले. आणि तो म्हणतो, तिनं जे केलं, जगाच्या कानाकोपऱ्यात जिथं माझं नाव जाईल, तिथं तिच्याबरोबर माझं नाव जाईल. असं जीवन जगा की ख्रिस्ताबरोबर तुमचं नाव जोडलं गेलं पाहिजे. जीवन जगायचं, लोकांना नावं ठेवत बसलं. त्याने येशूला सुद्धा नावं ठेवले. लक्षात घ्या, अजून एक गोष्ट मला सांगतो, कोणी तुम्हाला वाईट बोललं म्हणून ते लेबल घेऊन जगायचं नाही. आमच्या नावात ते आमच्याविषयी असं बोलले, आता मी जाऊन सिद्धच करून दाखवणार आहे. आणि मग एक सिस्टर तुम्ही या, नाही त्या सिस्टरला पण या, लागू द्या आखाडा मोठा, कोण खरं कोण खोटं काय, आणि कसं तिथं देवाचा. सत्य व्यक्तीला सत्य सिद्ध करावं लागत नाही. येशूला विचारलं सत्य काय आहे, येशूने उत्तर दिलं नाही, जगाला सत्य कळालं म्हणून तुम्ही या मंदिरामध्ये आहात. लक्षात ठेवा, सत्य सिद्ध करू नका. तुमची पवित्रता लोक लेबल लावून ठेवणार नाही. येशूला पण त्याला धुडकावून टाकलं. शिमोनाला सांगितलं, नाकारलं त्याला. तू काय सांगतोस मला? ती स्त्री कोण आहे मला माहिती, ती स्त्री कोण आहे, हिच्यातली भूतं मी घातली आणि मला माहितीये हिला जो
करायचंय? जगातल्या प्रत्येक व्यक्तीला मोकळं करण्यासाठीच देवाचा पुत्र आलेला आहे. हे कळलं पाहिजे तुम्हाला. हे सत्य कळालं पाहिजे. आणि सत्य कळल्यावर सत्य तुम्हाला बंधमुक्त करतं आणि मग तुम्ही देवाच्या आज्ञेमध्ये राहता. लक्षात ठेवा, देवाच्या आज्ञेमध्ये राहणारे लोक त्यांच्यामध्ये जबरदस्त पीस असते. मरताना सुद्धा ते कधी कुणाला प्रतिकार तिला म्हणतो ना, सत्य काय तुम्हाला सांग, तुला सोडण्याचा मला अधिकार आहे. ईश्वर म्हटलं मला सांग सत्य काय, मी सोडू शकतो तुला. का मरत आहे बरं स्तंभावरती? कधी कधी या सत्यासाठी देवाच्या येशू ख्रिस्त तो सत्य का सांगत नाही? मुख्य भाग तो आहे. आशीर्वादित व्हायला पाहिजे तर इसाक देवाच्या सगळ्या आज्ञा पाळत होता. ख्रिस्त त्या पिलाताला सत्य काय सांगत नाही? कारण देवाची आज्ञा होती त्याने जगासाठी मरावं. यात नाही. कधी कधी प्रभू तुम्हाला आज्ञे खातर, प्रभू तुम्हाला सांगतो ना तू सहन कर, देवाची आज्ञा समजून सहन करायचं एकमेकाचं. आम्ही म्हणाल का? मंडळीमध्ये तुमचा अपमान होत असतो. देवाची इच्छा आहे अपमानित जीवन जगावं. अपमानच झाला आमच्या काय, अपमान झाला अमकच झालं, मला चर्चच नको, जा. बाहेर गेलो त्याला लोक डोक्यावर गेलो, तिथं पण अपमान होणार. कुठे जा? लक्षात ठेवा, मी सकाळी तुम्हाला सांगितलेलं माणसं माणसासारखीच आहेत. आम्ही म्हणाल का? आंधळा काय म्हणला सकाळी? माणसं मला कशासारखी दिसतात? अरे नाही, माणसं माणसंच आहेत. म्हणून येशू म्हटलं हा डुप्लिकेट आहे, बंडल मारतो. माणसं झाडासारखी कशी असतील? माणसं माणसासारखीच असली पाहिजे. मग माणसं आहेत तर सगळ्यांचे स्वभाव एकसारखे. पेत्र शिव्या देणारा, सगळी शिव्या देणारीच असणार. ते फक्त पाळं घराच्या बाहेर जायची वाट बघतात, तो पण कुडकुड चालू असते आतमध्ये. नवरा म्हणतो जाऊ ते तर खुणवतो तिला, मग तुझं काय खरं आहे? आतापर्यंत एकदम कोंबडीसारखं पाळका पाळक सांगू छान मुक्तीचं. काय तमाशा पाळायचा आहे? तुम्ही गेला या बाबामध्ये सैतान शिरला. कारण तो आज्ञेमध्ये नव्हता. देवाच्या आज्ञेमध्ये असणारे लोक इतके सोशिक, इतके सहनशील आणि म्हणून ते आशीर्वाद येत आहेत. म्हणून ते आशीर्वाद येत आहेत. हे ब्लेसिंग कसे ना तुमच्यात ती सहनशीलता आली पाहिजे. लक्षात, कधी सुद्धा प्रतिक्रिया नोंदवू नका. आम्ही म्हणाल का? रिॲक्शन नाही द्यायची. कोणाला काय बोलायचं बोलू द्या. अहो त्यांच्या बोलण्यानं देवाचं मत थोडी बदलणार आहे, ते लोकांचं मत बदलतील. आणि देव तुम्हाला लोकमतांवर चालवत नाही, देव तुम्हाला त्याच्या मतावर पुढे नेत असतो. हो काय तुम्हाला त्यांनी विचार केला? पोटीपराच्या बायकोनं इसाकावरती आरोप केला, तो बलात्कारी आहे. मग बलात्कारी म्हणून त्याचं विजन बदललं का? तो काय रडला का? मला बंदीशाळेमध्ये टाकलं? बलात्कारी तर बलात्कारी. देव तशी परिस्थिती निर्माण केली. राजाला स्वप्न पडलं, स्वप्नाचा अर्थ सांगणारा बंदीशाळेमध्ये आहे. राजाला बोलवलं, योसेफ स्वप्नाचा अर्थ सांगतो. मला त्या गोष्टीचं नवल वाटतं, हा व्यक्ती किती देवाच्या आज्ञेमध्ये होता. तो त्याच्या स्वप्नासाठी जगत होता. तो आतमध्ये गेल्यावर स्वप्न नाही बदललं, आतमध्ये जाऊन पण स्वप्नच बघत होता. आणि ज्यास राजाला स्वप्न पडलं, राजाला सांगतो 7 वर्ष दुष्काळ असणार आहे, 7 वर्ष आणि तुझ्याकडे हिरवळीचे वर्ष असणार आहे, राजा तुला सांभाळावं लागेल. राजा काय म्हणतो माहिती काय? योसेफा, आता तू बंदीशाळेतला कैदी नाही, माझ्या राज्याचा, माझ्या देशाचा तू पंतप्रधान. मी फक्त सही पुरता, पण खरा राजा तर तूच असणार आहे. हे तुमचं जीवन असलं पाहिजे. बंदीशाळेमध्ये पडला म्हणून स्वप्न नका, स्वप्न सोडून देऊ नका. आज्ञेमध्ये राहा. काही केलं तर देवाची आज्ञा, ते तुमच्यासाठी आशीर्वाद आहे. तिसरा मुद्दा वाचूया. आवाज तेच वचन. कारण अब्रामाने माझा शब्द मानला, माझे सांगणे ऐकले, माझ्या आज्ञा, माझे नियम व माझे कायदे पाळले. 1-3 26 अध्याय 1-3. पूर्वी अब्रामाच्या वेळी दुष्काळ पडला होता, तसा दुष्काळ आता देशात पडला. दुसरा दुष्काळ आता देशात पडला. तेव्हा इसाक हा फलिस्त्याचा राजा अबीमेलेक याकडे घरात. पहिला मुद्दा तो अबीमेलेक याच्याकडे राहिला. तेव्हा परमेश्वराने त्याला दर्शन देऊन म्हटलं, खाली मिस्रात जाऊ नको, मिस्रात जाऊ नकोस, मी सांगेन त्या देशात राहा. मी सांगेल त्या देशात राहा. आज्ञा काय? मी जिथं सांगतो तिथं तुम्ही राहा. आम्ही म्हणाल का?
आज्ञा म्हणजे देव सांगतो जिथं रोखतो तिथंच तुम्हाला राहायचं. तुम्हाला या मंडळीत रोखलं, इथंच राहायचं. आपल्या मनात नाही निर्णय घ्यायचे. काही लोक नाही, चान्सच नाही तिथं. कसला चान्स पाहिजे? चान्सच देत नाही पाळक साहेब. आणि दुसरा डायलॉग, आपले आपलेच कोण होते. मग तुम्ही कुणाचे? पुन्हा सकाळचं सेशन तुम्ही अटेंड करा, उद्या पण तो कंटिन्यू भाग राहील. ज्याचं आम्ही फार सुंदर होतो, मी स्वतः एन्जॉय केला सकाळचा संदेश. प्रेत वस्त्र काढा, बलयुक्त वस्त्र परिधान करा. ते आवश्यक आहे मंडळीला. तुमची बल, तुमचं ताकद नेमकं काय? मिस्त्रात जाऊ नका, मी सांगल त्या देशामध्ये राहा, मी जिथं सांगतो तिथं राहा. विश्वासणारा व्यक्ती किंवा खरा बिलीवर जो आहे ना, त्याचा विश्वास काय, जिथं तुम्ही आहात तिथंच तुम्ही राहावं. ऐका बरं का, नामी दुष्काळ पडल्यामुळं असं लिहिलं, तिनं बेथेलेहेम यहूदा सोडलं आणि ती मोआबामध्ये जाऊन राहिली. हे निर्णय जो असतो, तो निर्णय जर चुकला ना, तुमचे आशीर्वाद तुम्ही गमावता. काय घडलं? नामीनं बेथेलेहेम यहूदा, बेथेलेहेम या शब्दाचा अर्थ देवाचं घर, भाकरीचं घर, आणि यहूदा या शब्दाचा अर्थ स्तुतिस्तवन, वर्शिप. जेव्हा दुष्काळ पडतो त्यास तुम्ही देवाची संगती, म्हणजे दोन गोष्टी तुम्ही सोडता. एक, दोन गोष्टी आवश्यक आहे चर्च मध्ये, दोन गोष्टी आवश्यक आहे. ऐका, पहिली गोष्ट बेथेलेहेम म्हणजे भाकरीचं घर, आणि दुसरी गोष्ट यहूदा म्हणजे देवाची स्तुती आराधना. चर्च मध्ये आशीर्वाद लोकांना तेव्हाच मिळेल, देवाची आज्ञा काय, तुम्हाला दोन्ही ठिकाणात राहावं लागेल. काही लोकांची चॉईस असते. काही लोक म्हणतात वर्शिप अटेंड करू मग जाऊ आपल्या कामाला, आणि काही लोक वेगळे धार्मिक असतात. एक भाळक साहेब वचन खूप छान सांगतात, डायरेक्ट वचनाला जाऊ. ते काय हॉटेलचं टेबल आहे, बुक करून ठेवलाय, रिझर्व करून ठेवलाय, तुम्ही आला मग ते चालू होणार आहे. जेव्हा तुम्हाला देवाच्या घरामध्ये राहावं लागतं, तिथं उपस्थितीमध्ये उपासना पण आवश्यक आहे, वचन पण आवश्यक आहे. आणि जेव्हा दुष्काळ पडतो ना, ज्ञानाचा दुष्काळ पडतो, लोक त्या नामीसारखं, ऐका बरं का, काय घडलं ते मी तुम्हाला सांगत नाही. चित्र जे तुमच्या डोळ्यासमोर मांडणार आहे, याच्यानं तुम्हाला आत्मिक जीवनामध्ये कसा बदल करावा लागणार ते तुम्हाला सांगत आहे. काय घडलं तिथं? इथं नामीनं बेथेलेहेम यहूदा दोन्ही पण सोडलं, वचन पण सोडलं, स्तुती आराधना पण सोडली, आणि ती मोआब म्हणजे चैनबाजी, मोआब म्हणजे चैनबाजी, मोआबात जाऊन राहिले. लोक जेव्हा चर्च मध्ये नसतात ना, तेव्हा ते चैनबाजी करत आहेत. तुम्ही एन्जॉय करत आहात. तुम्ही आता पाहुणे आले, मग पाहुण्यांकडे काही धार्मिक गप्पा मारत बसल्या. काही लोक म्हणतात नाही, रविवारी लग्न होतं, आणि कोकऱ्याच्या लग्नाचं काय? इथं पण देवाची उपस्थिती आहे. तुम्ही ज्या लग्नाला तुम्हाला जायचंय त्याची सुरुवात चर्च मधून आहे ना, तो त्याची मधू आहे, मंडळी मधू आहे, संगत आहे. बरं, मी प्रश्न विचारतो, तुम्ही लग्नाला गेलं नाही तर ते लग्न तुटणार आहे? नाही, सिस्टर आल्यावरच लावतो. पण ती नवरी सारखी मागवळून बघती का, मावशी आली का, काकू आली का, ती पाळकाला पटकन उरका, ह्यांना जीव घालू द्या, आम्हाला जाऊ द्या. तू ऐका, तुम्ही तिथं पोचला नाही तर तुमचं नुकसान होत नाही, पण तुम्ही इथं पोचला तर 100% तुमचं नुकसान आहे. पोचला नाही तर ऐका, नामी जाताना आपला पती आणि आपली 2 मुलं घेऊन मोआबामध्ये गेली, पण मोआबामध्ये तिने 2 सुना मिळवल्या, पण 3 माणसं गमावली. तिने तिचा पती आणि तिची दोन्ही लेकरं महलोन आणि खिल्योन तिने गमावली. का तर दुष्काळ पडला म्हणून तिने देवाचं घर सोडलं. लक्षात ठेवा, काही वेळेस अशाच दुष्काळाची परिस्थिती तुमच्या मंडळीमध्ये असणार आहे. ते कौतुक करणार तुमचं कोण? आणि मी मुळात सांगतो तुम्हाला, चर्च व्यक्तीचं कौतुक करण्याचं ठिकाण नाही, तुमच्या राजाचंच कौतुक तिथं झालं पाहिजे. त्याचंच कौतुक, त्यालाच वर्शिप म्हटलेले. बरं, वर्शिप मध्ये कौतुक आहे.
दावीचे कौतुक करतो ना, तसं कौतुक या ठिकाणी तुम्ही तुमचं कौतुक मला का, बरेच लोक म्हणतात मला गाण्याची संधी मिळाली पाहिजे, काही लोकांना वाजवण्याची संधी मिळाली पाहिजे, काही लोकांना असं वाटतं मला प्रीचिंगची संधी मिळाली पाहिजे. लक्षात ठेवा, तुमच्यासाठी प्रीचिंग जग आहे. तुम्हाला जगात जाऊन सुबोधमान सांगायचं, हे छोटं आहे, हे व्यासपीठ छोटं आहे, जग सगळ्यात मोठं आहे. जग मोठं आहे, खूप मोठं आहे. तिथं जायचं आणि जगाला चर्च मध्ये घेऊन यायचं. आम्ही म्हणाल इथं काय ऐकता तुम्ही, आणि मुळामध्ये इथं जे ऐकायला बसलेले आहेत ना, ते चेहऱ्यावरती असू दाखवतील, बाहेर गेल्यावरती कसं बोलले बघा, जमलंच नाही त्यांना, पालकापेक्षा काय जमतात. ते ब्रदर याच्यापेक्षा चांगले सांगत होते, आणि ते का चांगले सांगत होते, ते तुमच्या घरी येऊन बसतात म्हणून चांगले सांगत होते. हे तुम्हाला प्रेज द लॉर्ड नाही करत निघून जातात. ते तुमच्या गावचे पण नाही, गावच्या लोकांचं तर बंद करू असतो, आमच्या गावचे आमच्या गावचे आमच्या गावचे आमच्या गावचे. कुठले तुमच्या गावचे, तुम्ही पुण्याचे येतात हा, नाही आमचंच मूळ तिकडे आहे, काडी लावून मुळाला खोडा. हो, आमचं मूळ प्रभू ख्रिस्त आहे, त्यानं रक्त सांडल्याने मी सगळे त्याच्या रक्तात धुतले गेलेले आहोत. आम्ही म्हणत सगळे, आणि जे लोक आपल्या मुळावरती आम्ही कोल्हापूर, आम्ही कडोली, आम्ही तुम्ही नाही बरं का, आम्ही भाऊ त्याचे काही म्हणत पण नाही कुठले येत. आम्ही कुठं पण गेलो तर आम्ही दोघं जण एकत्र येऊन आम्ही एकच म्हणतो, ख्रिस्तासाठीच आपल्याला जगायचं आहे, ख्रिस्तासाठी, ख्रिस्तासाठी जगायचं आहे. ख्रिस्त बाजूला काढला, तुमचं गाव राहिलं आणि त्या सिद्धांतावर तुम्ही चालला तर लक्षात ठेवा, स्वर्गामध्ये सगळ्याला वेगवेगळे दरवाजे. येशू म्हटलं मीच कोण दार आहे. पण तुम्ही म्हणता नाही, कोल्हापूरचं वेगळं, नगरचं वेगळं, इकडचं वेगळं, वेगवेगळ्या दारानं खड्ड्या जाऊन पडणार आहे. पण येशू दारानं परफेक्ट स्वर्गामध्ये पोहोचणार आहे, परफेक्ट, त्याच्यानं जायचं. म्हणून लक्षात ठेवा की चर्च मध्ये कोणी कोणाचा ग्रुप पण करायचा नाही. आम्ही म्हणाल का, सगळ्याला धरून आणि सगळ्याला चला जायचंय स्वर्गामध्ये. आपल्या आपल्या लोकांना नाही घेऊन जायचं, सगळ्या जगाला घेऊन जायचं. ऐका बरं का, मला कधी कधी प्रश्न पडतो, येशू ख्रिस्त शिष्याला म्हटलं जा, भूक लागली मला भाकरी घेऊन या, आणि येशूने पाठवून दिलं बरं का, आणि तो विहिरीवर गेला आणि त्या बाईला म्हटलं मला पाणी दे. लागली काय होती हो त्याला, आणि मागितलं काय त्याने, वधस्तंभावर असताना सुद्धा येशू म्हटलं मला, आणि त्याला आंब प्यायला दिलं. पिलं का पाणी नाही. याकोबाच्या विहिरीवरती संभाषण झालं, शेवटी त्या बाईने त्याला पाणी दिलं का, मग पाण्याचा आलाच कुठं येशू तिथं. आणि शिष्यानं पाठवण्यामध्ये येशूची भूमिका काय होती, तो न जा तुम्ही भाकरी घेऊया. त्याला माहिती आहे हे शिष्य जर इथं थांबले, हे 12 टाळकी जर इथं थांबले ना, आणि येशू जर विहिरीकडे जायचं नाव घेतलं, ते कुठं आपले, ते शमरुणी आहेत, आपण यहुदी आहेत. त्या बाईने तेच चालू केले की नाही, तुम्ही यहुदी आम्ही शमरुणी. चर्चमध्ये पण तेच चालू, तुम्ही नगरकडचे आम्ही पुढचे. तुमच्याकडे काय, तुमच्याकडे आहे का इकडे, बाळक साहेब नाही सांगायचे, पण हे इथं आहे. त्यांनी नाही सांगितलं तर इथं तुम्ही यहुदी आम्ही कोण. आणि नगरच्या लोकांचं इतकं भयानक, मी तिकडचाच होतो पण आता ख्रिस्त म्हणला आहे. कोणी तर गेलं तर तेलोरे का, बेलापूरचे का माहित नाही, आजोबा पुण्यात आली इकडचे, कशाला नसत्या उठा ठेवा, तिथं काय प्रॉपर्टी ठेवली आमची बेलापूरमध्ये. मग तिकडे याच्या अगोदर नातेवाईक कधीच नातं लावत नव्हते, आता आल्यावर तेलोरे ते आमची ही, ती तेलोरे असतील. लक्षात घ्या, येशू ख्रिस्त तिथं गेला, तो म्हटला यहुदी शमरुणी बाजूला काढ, मुख्य भाग काय, तुझ्या घरात नवरा कुणाचा आहे, मुख्य भाग काय, पाप. मग तुम्ही यहुदी असा, मग तुम्ही शमरुणी असा. लक्षात ठेवा, तुम्ही कोणत्या ठिकाणावर आहात, त्या ठिकाणामध्ये देव तुम्हाला नेमक्या बरोबरती बोट ठेवतो की तुमच्यामध्ये पाप आहे का. आणि मग ऐका,
शिष्य भाकरी आणायला गावात गेले, त्यांनी भाकरी आणल्या का नाही त्याचं पण वृत्तांत नाही आणि त्याच्याशी नोंद पण नाही झाली भाकरी आणल्या. आता मी तुम्हाला सांगतो, डोंगरावरती असताना एका मुलाकडे 5 भाकरी 2 माशाची नोंद आहे, पण शिष्यांनी जाऊन भाकरी आणल्या का नाही याची नोंद नाही. पण शमरुनी स्त्रीनं शमरणात जाऊन अख्खं गाव ख्रिस्ताकडे आणलं याची नोंद आहे, कारण ख्रिस्ताला त्या भाकरी नकोय, त्याला या शमरणातल्या लोकांची भूक लागली होती, तीच भाकर त्याला आवश्यक होती. म्हणून तो तिला म्हटला, शिष्याला म्हटला, तुम्ही रानात भाकरी आणायला जा, आता मी त्या भाकरी आणणार आहे, त्या भाकरी सगळ्यात भारी आहे. शिष्य आले तर बघतायत तर काय, आणि भाकरी घेऊन आलो, अख्खा शमरून ख्रिस्ताला भेटायला आलेला आहे, अख्खा शमरून आला ख्रिस्ताला भेटायला. हे आज्ञे पालन, हे आज्ञाचं पालन जे आहे ना, आणि ते पालन अतिशय महत्वाचं. आणि तिसरी गोष्ट असा वरती वचन, तिसरी गोष्ट, त्या देशात उपरी असारा मी तुझबरोबर असेल आणि तुला आशीर्वादित करेन, आशीर्वादित करेन, कारण हे सर्व देश मी तुला व तुझ्या संततीला देईन, आणि मी तुझा बाप अब्राहम याची वाहिलेली शपथ खरी करील, याची वाहिलेली शपथ खरी करील. तो घरात राहिला, असं वाचत आहे. तिसरं वचन 1 ते 3 वचन. पूर्वी अब्रामाच्या वेळी दुष्काळ पडला होता, तसा दुसरा दुष्काळ आता देशात पडला. तेव्हा इसाक हा फलिस्टाचा राजा अभिमलेक याचकडे गरार येथे गेला. आता बा, तो अभिमलेक आणि दुसरी गोष्ट गरार. अभिमलेक म्हणजे देव राजा आहे, संगती कोणावर, कोणाबरोबर? आशीर्वादित व्हायचं संगती कोणाबरोबर? आशीर्वादित व्हायचं तर काय केलं पाहिजे? आज्ञेचं. आता तिसरी गोष्ट, जर आशीर्वादित व्हायला पाहिजे तर गरारातच राहायला पाहिजे. गराराचा अनुभव नाही, मग तुम्ही कसं काय आशीर्वादित होणार? म्हणून म्हटलं हिरो कोण आहे? हिरो तुमचा इसाक आहे. अब्रामाला आशीर्वादित केलं, अब्रामाच्या वेळेस दुष्काळ पडला, आता इसाकाच्या वेळेस दुष्काळ पडला, आता तुमच्या वेळेस दुष्काळ पडला. तुम्हाला पण तुम्ही दुष्काळाचा सामना करताय. दुष्काळाचा सामना करताना जे इसाकाने केलं ते आम्हाला करायचं. इसाक गरारात राहिला, गरारात. आणि गरार फार महत्वाचे बरं का. जर तुमच्या जीवनातली कमतरता किंवा तुम्ही आशीर्वादानं परिपूर्ण व्हायला पाहिजे, अब्राम इसाक याचा आशीर्वाद तुम्हाला मिळाला पाहिजे. ही गोष्ट तुम्हाला सांगते, तुम्हाला तुमचा आशीर्वाद नको आहे, तुम्हाला अब्राम इसाक याकोब याचा आशीर्वाद. आणि सगळ्या विश्वासणाऱ्यांचा आशीर्वादाचा बाप जर कोण असेल तर अब्राम. ऐका, अब्रामाचे जे आशीर्वाद आहे ते सगळ्यात भारी आशीर्वाद. आता मला अब्रामाचा आशीर्वाद, इसाकाचा आशीर्वाद, याकोबाचा आशीर्वाद, या 3 आशीर्वादाची पण एक फार मोठी सुंदर सिरीज आहे. जर देवानं चालवलं लवकर युट्यूबला ती येईल, मग तुम्ही ऐका. पण तिघांचे भिन्न भिन्न प्रकारचं जीवन आणि भिन्न भिन्न आशीर्वाद त्यांच्यामध्ये, पण सगळ्यात श्रेष्ठ आशीर्वाद जर कोणामध्ये असतील तर ते अब्रामामध्ये. कोणता आशीर्वाद माहिती का? अब्रामाला देवाने हाक मारली, त्यानं त्याचा देश सोडला, गणगोत सोडले, नातेवाईक सोडले. जाता जाता देवानं त्याला इतकं संपन्न केलं, इतकं संपन्न केलं की असं लिहिलं, त्याला त्याची संपत्ती ठेवण्यासाठी जागा पुरेना. सोनं, रूप, उंट, गाढवं या सगळ्यांनी त्याला संपन्न केलं. आणि शेवटी म्हातारा झाल्यावर अब्रामाला आठवलं की मला मुलगा नाही. त्यासोबत देवाला काय म्हणतो माहिती का, आता प्रॉब्लेम असा आहे, संपत्ती दिली पण सगळं माझ्या चाकराच्या स्वाधीन करावं लागणार आहे. आणि अब्रामाला 100व्या वर्षी त्यानं इसाकाचा आशीर्वाद दिला, म्हणजे म्हातारा होईपर्यंत त्याच्याकडे आशीर्वाद होते, मरेपर्यंत. ऐका, महत्वाचं स्टेटमेंट करतो. जे खरे विश्वासणारे लोक आहेत त्यांना त्यांच्या वृद्धपकाळाची भीती नसतीच. आम्ही म्हणाल का, लेकरं असो नसो, लेकरं, बरेच लोक म्हणतात नाही म्हातारपणाची काठी आहे मुलगा झाल्यावर. ही माझी म्हातारपणाची काठी, आणि ती म्हातारपणाची काठी तुम्हाला रस्त्यावर सोडते. दाखवतो मी तुम्हाला किती म्हातारी किती कठीण जीवन जगत आहे. तुला वाट बघत बसावं लागते. तर मुलगा, आई जरा हळू खोक ना. अरे तू खोकताना तिने तोंडाला तुझ्या पडलेली थोंकी सुद्धा तिने हातामध्ये घेतलेली आहे, एवढं तुझी काळजी केली. आता तिला तिच्या खोकण्याचा सुद्धा तुला त्रास होतो. आणि देवाने मुद्दाम ते ठेवले का, तर तुम्हाला आधार तुमच्या लेकराचा नाही,
यहोवा देवाचाच तुम्हाला आधार करावा, फक्त तोच तुमचा आधार. म्हणून असं ज्या सरदाराच्या खांद्यावरती राजा टेकलेला होता ना, तो सरदारच लोकांच्या पायाखाली तोडून मेला. पायाखाली तुडवलं त्याला. देव कधीच आधार ठेवत नाही, तोडून टाकतो. देवाचं वैशिष्ट्य काय माहिती का? ख्रिस्ताला वधस्तंभी लटकवण्याची धारणा काय? का ख्रिस्ताला वधस्तंभी लटकवलं? जमिनीशी पण त्याचा आधार नाही, स्वर्गात पण त्याचा आधार नाही. तो वधस्तंभावरती एकदम लटकलेल्या अवस्थेमध्ये आहे. ज्यावेळेस तुम्ही लटकलेल्या अवस्थेमध्ये असताना त्यावेळेस बायबल सांगतं, या ख्रिस्ताला देवानं कबरेतनं बाहेर काढलं आणि जगातला सगळा अधिकार त्याने ख्रिस्ताला प्रदान केला. हे रहस्य आहे. निराधार समजू नका. ज्यास तुम्ही निराधार असता त्यास देव सगळ्यात मोठा आशीर्वाद तुमच्याकडे देतो, जसा ख्रिस्ताला त्यानं दिला. जगावरती त्याने राज्य प्रस्थापित केलं. गरार ऐका आता. गरार तो अबीमेलेकाच्या घरात राहिला. आणि तिसरी गोष्ट शास्त्र सांगतं, देवानं त्याला सांगितलं तू गरारातच राहा. गरार काय? या घराचं वैशिष्ट्य आहे, काय रहस्य आहे? जिथं तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे आणि ज्याच्या भोवती तो इसाक, त्यानं त्या शब्दाला किंवा त्या ठिकाणाला एवढं महत्व दिलेलं. गरार, तुला गरारात राहावं लागेल. ऐका, गरार या शब्दाचा अर्थ आहे वर्तुळाचं ठिकाण. वर्तुळ, गरार म्हणजे एक वर्तुळ आहे. आणि वर्तुळाचं वैशिष्ट्य बघा, जिथून तुम्ही सुरुवात केली तिथंच परत यावं लागतं. खाण्याचं बैल दुसऱ्या भाषेमध्ये. सुरुवात केल्यावर त्याचं अंतर किती त्यानं पार केलं समजत नाही, पण तो सारखा फिरत राहतो. गरार, गरार म्हणजे फिरत राहणं. आता काय या फिरत राहण्यामध्ये आशीर्वाद आहे ते तुम्हाला सांगतो. इस्रायल लोक कनानात जाण्याच्या अगोदर यरीहोमध्ये त्यांनी प्रवेश केला. ऐका बरं का. आणि आता यरीहोतल्या लोकांना मारायचंय, मोठा आशीर्वाद, यरीहोमध्ये त्यांना विजय मिळवायचा. त्यास प्रभू काय म्हटलं माहितीये ना, 6 दिवस तुम्ही त्या असणाऱ्या यरीहोभोवती फिरा, वर्तुळासारखं फिरत राहा. आणि हे लोक फिरायला लागले, गोल 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 गोल. 7व्या दिवशी 7 प्रदक्षिणा गोल 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 तुम्ही मारा, फिरा. काय सिक्रेट होतं देवाला त्यांच्यामध्ये? तर असं त्या लोकांनी विचार पण नाही केला, काय त्या फिरण्यामध्ये असं असणार आहे, फिरून तिथं तर यायचंय, देवानंच काहीतरी चमत्कार करायला पाहिजे ना, असं उगाच काय फिरण्यामध्ये मजा आहे. पण प्रभू कधी कधी फिरण्याला पण तेवढं महत्व देतो. 6 दिवस ते फिरले, लक्षात ठेवा. आणि 6 दिवस जगामध्ये फिरावं, पण संध्याकाळी घरी आल्यावर येताना जग घेऊन यायचं नाही, येताना देवच घेऊन यायचा. ज्यात तुमची सुरुवात झाली तिथंच परत तुम्ही यायचं. पहिल्या दिवशी, आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुमच्यामध्ये कोण होतं? आता 7वा दिवस नाही, रविवार काय, पहिला दिवस आहे. म्हणजे सुरुवात कुठून झाली? सुरुवात तुमची चर्च पासून झाली. आणि बाहेर गेला, तुम्ही फिरायला लागला. संध्याकाळी पहिल्या दिवशी आला, चर्च मधनं आल्यावर जसं तुम्ही धार्मिक जीवन घेऊन बाहेर पडला ना, संध्याकाळी पहिल्या दिवशी आल्यावर तुम्ही तसंच पवित्र, शुद्ध, प्रार्थनाशील, विश्वासाचं जीवन आणि प्रभूला समर्पित जीवन, तेवढाच आवेश, तेवढा जोश, तेवढं समर्पण, तेवढंच देवाविषयीचं प्रेम, हे सगळं घेऊन संध्याकाळी तुम्ही तिथं आल्यावर तुम्हाला कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामधला फरक थोडा सुद्धा जाणवता कामा नये. कारण तुम्ही घरामध्ये आहात, तुम्ही वर्तुळाच्या ठिकाणामध्ये आहात. तुम्ही चर्च मधनं बाहेर पडताना जो विश्वास तुमच्यामध्ये होता, जे प्रार्थनेचं जीवन तुमच्यामध्ये होतं, मीटिंग मध्ये आल्यावर जो आवेश तुमच्यामध्ये होता, तो आवेश तुझ्यावर सुद्धा कमी होता कामा नये. घरामध्ये राहणारे लोक हे आवेशी लोक आहेत, त्यांना देवाविषयीचं जबरदस्त प्रेम आहे. जसं आम्ही पाहतो, काले म्हणतो मी 40 वर्षाचा होतो त्याच मोशेबरोबर निघालो, आज मी 85 वर्षाचा आहे, पण माझ्याकडे मी घरामध्ये आहे. मी त्यावेळेस घाबरलो नाही, आज 85 वर्षाचा असताना पण मी घाबरत नाही. का? कारण मला ठाऊक आहे, जसं देव त्याच माझ्या बरोबर होता, तसं आज पण देव माझ्या बरोबर आहे. आज पण देव माझ्या बरोबर आहे. त्याचा विश्वास कमी झाला नाही, त्याची शक्ती कमी झाली नाही. सगळे लोक सामान्य गोष्टी मागत होते, पण काल एक म्हणतो मला डोंगर द्या, मला डोंगर द्या. जे घरामध्ये ते सामान्य जीवन जगत नाही, त्यांना ठाऊक आहे किती कठीण प्रसंगामध्ये मी असलो तरी देव माझ्या बरोबर आहे. हे घरातलं जीवन आहे.
आशीर्वादित जीवन काय आहे? थोडेसे प्रश्न आले लगेच आमचा विश्वास कमी. तुम्ही कुठं करारामध्ये? तुम्ही तिथंच आला. जे तुम्हाला सोडलं, ज्या गोष्टी तुम्ही सोडल्या परत तिथं तुम्ही आलेला. 40 वर्षाचा होतो, आता मी 85 वर्षाचा आहे. 85 वर्षाचा असताना यहोशुआ त्याला विचारतो, तुला मी कुठला प्रदेश देऊ? एवढ्या विश्वासानं तो सेवा केली. तो म्हणला, मी जसा मोशे बरोबर चाललो, मला माहिती आहे मला फक्त युद्ध करायचं आहे, विजय तर देव देऊ. त्यानं आपल्या वयाचा नाही विचार केला. ऐका बरं का, त्याच्यातलं सिक्रेट समजून घ्या. हा यहोशुआ देवाबरोबर चालत असताना त्याला हे माहिती होतं, परमेश्वर नेहमी आमच्या वतीनं लढत आलेला आहे. आणि त्याने देवाच्या शब्दावर विश्वास ठेवला, युद्ध तुमचं. आम्ही पण एका शब्दावर विश्वास ठेवला, युद्ध आमचं. युद्ध कोण लढतं? अहो तुम्ही नुसतं ते कटपुतले असतात ना, आम्हाला चर्चमध्ये कटपुतल्यासारखंच करायचं. यायचं, आराधना करायची, जायचं, प्रभूचं काम विजय देणं, नोकरी देणं, लेकरं देणं, लग्न करणं, घर मिळवणं. आम्ही म्हणाल का? बाकीची चिंता कशाला तुम्ही करता? तुम्ही तिथंच फिरायचं. किती वर्ष तुमच्या लग्नाला झाली, लोक काय म्हणतील? नाही, तुम्ही घराभोवती फिरायचं. लोकांचा विचार नाही, तुम्हाला कोणाचा विचार करायचा? लोक काय म्हणते, लोकांना जे म्हणायचं ते म्हणू द्या. एक दिवशी ऐका, मला बायबल इतकं आवडतं ना. हन्ना परमेश्वराच्या मंदिरामध्ये जात होती ना, पनींना आपली लेकरं घेऊन हन्नेला देवचत होती, चिडवत होती. आणि ती बिचारी कधी कधी त्यांची लेकरं घ्यायची, माझ्या मांडीवर खेळवायला दे. त्याची सवत तिला हिरीसपिरीसपणा करायची, ती सवत तिला टोचायची. आणि तिचा पती, तो याजक, तिचा पती जो आहे ना, आणि तो पती तो काय करत होता माहिती का? तिला सगळं दुप्पट देत होती, पण ती मंदिरामध्ये जात होती. घरावर मी सांगतो तुम्हाला, तिच्या सवतीने विचार करा, तिची सवत तिला चर्चमध्ये असं लिहिलं, मंदिरामध्ये तिला चिडवत होती. मग ती म्हटली असती आता चर्चला जायला का, तर मला माझी सवत चिडवती. मग माझ्याकडे अजून एक ऑप्शन असतं. आता घरात अशी उपास प्रार्थना करते, देवाला नवस बोलते, जेव्हा तो लेकरू देईल तेव्हा चर्चमध्ये जाईल. किती सोपं नाही का? पण ती घरामध्ये सवतीला म्हणते, तू चिडव जेवढं चिडवायचं, मी परमेश्वराच्या घरामध्ये जाईल. शास्त्र सांगतं ती परमेश्वराच्या घरामध्ये गेली, देव तिच्याशी बोलला, आशीर्वादाचं बोलला. याजक तिला म्हणतो, हन्ने द्राक्षरस प्याली का? मध्यानं धुंद होऊन प्रभूची प्रार्थना करत आहे का? ते म्हणते, स्वामी महाराज, मी द्राक्षरस प्याले नाही, पण मी प्रभू समोर माझं मन मोकळं करत आहे. तिकडं देव आशीर्वचन त्याच्या मुखामध्ये घालतो, त्याला सांगतो, सांग तिला पुढच्या वर्षी तो रिकाम्या हाताने येणार नाही, तुझ्याकडे शंभेल असेल, तुझ्याकडे शंभेल असेल. एक दिवस जी तिच्या सवत तिला चिडवत होती, ऐका, जिच्याकडे लेकरं होती, या लेकरांसाठी ही सवत तिला चिडवत होती, त्या लेकरांची नावं पवित्र शास्त्रामध्ये नाही. पण हन्नेकडे जे आलं, तिच्याकडे तर मोठा याजक जन्माला आलं, ज्याने शास्त्रातली 2 पुस्तकं व्यापली. इतका मोठा आशीर्वाद घरामध्ये आहे. पहिले शब्द, दुसरे शब्द. मी तर म्हणतो तुम्हाला, देवानं याच्यासाठी दुष्काळ ठेवलं की तुम्ही घरामध्ये फिरून फिरून जगासाठी एक इतिहास बनावा, जगाचा इतिहास बनावा. तुमच्याकडे काहीतरी लोक तुम्हाला नावं देतील, त्यानंतर तुम्ही दुष्काळी आहात, तुमच्याकडे नोकरी नाही, तुमच्याकडे तुमचं लग्न होत नाही, तुमच्याकडे कुठल्याच आणि चांगल्या वस्तू नाही. पण मला तुम्हाला सांगू द्या, देव त्याच्या समयाप्रमाणे सगळ्यात भारी वस्तू आपल्याला देतो. सगळ्यात भारी, बरं का, सगळ्यात भारी देव देतोच. अशा दुष्काळामध्ये देवामध्ये टिकून राहायला पाहिजे. कठीण परिस्थितीमध्ये देवाच्या भोवतीच फिरायचं. कोणाभोवती फिरू नका, कोणाला हात पसरू नका, कोणासमोर. देव काम करतो ना, तो मृत गर्भाशय जिवंत करतो. आम्ही म्हणाल का? मृत गर्भाशय. मला आठवतं एका ठिकाणामध्ये, एक 5 मिनिटांमध्ये संपवतो, मला माहिती तुम्ही लांबून लोकांना, पण काय करू, मला पण
एकच मुद्दा झाला बघा, एकच मुद्दा. अजून जवळजवळ 5-6 मुद्दे, पण एक मुद्दा आणि आता उद्या दुसरं घ्यावं लागेल, परत त्याच्यावर येता येणार नाही. तयारी करून आलो, पण आता जाता की प्रभूला गरारामध्ये फिरणं फार गरजेचं आहे. एक साक्ष तुम्हाला सांगतो आणि मग अंत करतो. एकदा प्रार्थनेला एका ठिकाणामध्ये मी गेलो होतो. प्रार्थनेला गेल्यानंतर त्या ठिकाणामध्ये एक मुलगी माझ्या समोर आली. मग त्या परिवाराने सांगितलं, म्हणजे पास्टर 40 वर्षाची मुलगी आहे, 40 वर्ष वाट पाहते आणि मुलगी दिसायला एकदम काळी होती. तिचं स्वप्न होतं की एक चांगला सेवक तिला मिळावा, चांगल्या दिसायला सुंदर सगळं, आणि त्याची वाट खूप धार्मिक आहे आणि ती प्रभूजवळ प्रार्थना करत आहे की देवा आणि मला तो सेवक दे. आणि मी तिच्याकडे पाहिलं, ते लोक पण सांगायला अंतिम टप्प्यामध्ये आता हताश निराश आहे, तिच्यासाठी प्रार्थना करा. मी पण तिच्याकडे पाहिलं, म्हणजे 40 वर्षाची पोरगी, अविवाहित, दिसायला सुंदर नाही, स्वप्न मात्र हिचं मोठं आहे. पण त्याने एक सांगितलं आणि ती पोरगी माझ्याशी बोलत आहे, माझा विश्वास नवरा नाही म्हणून कधी डळमळणार नाही. एकदम हॅपी होती, आनंदी होती. तेवढी माझ्या प्रार्थना तेवढ्या. आणि मला हे पण माहिती आहे माझं एज अजून गेलेलं नाही. 40 वर्षापासून अजून माझं एज गेलेलं नाही. हे कोण बोलू शकतं माहिती का? जे गरारामध्ये आहेत, देवाच्या भोवती फिरणारे लोक. मास्टर प्रार्थना करा. आणि मला माहिती आहे माझ्या जीवनात देवानं ठेवलेला येणार आहे. काय कॉन्फिडन्स, काय विश्वास या मुलीमध्ये. आणि मग माझी 2 मिनिटाची प्रार्थना, प्रभू तिच्या विश्वासाप्रमाणे तिला अनुरूपचा जो तू ठरवलाय तो तिला दे. त्यानंतर मी विसरून गेलो, कारण ती मुलगी पाहुणी म्हणून एका घरामध्ये आली होती आणि मग ती गेली. मग 2 वर्षानंतर अशीच त्यांनी कौटुंबिक प्रेयर ठेवली होती आणि खूप लोकांना, त्यांचे नातेवाईक सगळे एकत्र आले आणि मग मला बोलवलं तुम्ही या प्रार्थनेला. मग ती मुलगी आली आणि ती पुढे आली. वास्तव एक सरप्राईज आहे. म्हटलं काय? माझ्या मिस्टरांची तुम्हाला गाठ, तुझं लग्न झालं? पहा तर तुम्ही, एकदम सुंदर देखणा हँडसम एक त्या एक व्यक्तीला घेऊन आली. ती म्हणजे हे पास्टर आहेत. अरे तू यांच्यावर तुझं लग्न झालं? अहो हे पण वाट पाहत होते, त्यांनी पण लग्न केलं नाही. एक चांगली बिलिव्हर्स मुलगी मला पाहिजे. दोघं देखील गरारामध्ये फिरत होते. गरारामध्ये फिरता फिरता देवानं त्यांना आशीर्वादित केलं. गरार म्हणजे फिरत राहणे. काय नाही काही असू द्या, पण देवाला सोडू नका. देवाभोवतीच फिरत राहायचं. फक्त देव 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 देव. लोकांनी विचारलं पाहिजे, अरे काय नाही तरी देवाला का पाहिलं? हे तर आमची साक्ष आहे. काय नाही म्हणून फिरतो. एक दिवशी एवढं काही असेल की तुम्हाला प्रश्न पडेल, अरे तुम्हाला असा कोणता देव भेटला की ज्यानं तुमची सगळी परिस्थिती बदलली? त्यास तुम्ही सांगाल, ज्या देवाची सेवा मी करतो तो देव आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करताय, त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही. त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही. लक्षात ठेवा, ज्याची घोषणा करण्यासाठी मी उभा आहे आणि ज्याची घोषणा ऐकण्यासाठी तुम्ही उभे आहात, तुम्ही बसलेले आहात, तुम्ही उभे राहात. आणि लक्षात ठेवा, एक गोष्ट निश्चित आहे, गरारामध्ये आशीर्वाद आहेत. गरारामध्ये आशीर्वाद आहे. तुमचं फिरणं व्यर्थ जाणार नाही. तुम्ही अनेक रविवार, अनेक सभा देवाच्या मंदिराभोवती फिरला, पण माझा विश्वास आहे एक समय येईल, देव आशीर्वादाचा वर्षाव तुमच्या जीवनामध्ये करणार आहे. आणि तो आशीर्वाद साधारण आशीर्वाद नसेल, तो आशीर्वाद सगळ्यांपेक्षा वेगळा, सगळ्यांपेक्षा वेगळा, सगळ्यांपेक्षा वेगळा, असाधारण अशा प्रकारचा आशीर्वाद असेल. कारण अभिवचन देणारा व्यक्ती नव्हे तर माझा जिवंत देव आहे. व्यक्तीनं अभिवचन दिलं तर विसरत जाईल, पण देव कधी विसरत नाही. देव कधीच विसरत नाही. 100% मी बऱ्याच लोकांना सांगतो, तुम्हाला जर देव विलंबाने देत असतो ना, तर सगळ्यात भारी देत असतो. आणि कोणाला जर झटपट मिळतं तर ते 2 मिनिट्स नूडल्स मिळतात. 2 मिनिट में खाते पर हजम नाही होता. असा आशीर्वाद मिळतो की तो पचतच नाही का? आणि काही लोकांना असा आशीर्वाद मिळतो, विलंबानं मिळतो, पण तो शंभर असतो. शंभर. दुसरा आशीर्वाद मागूच नका. प्रभूला म्हणा, प्रभू विलंबानं दे पण शंभरच दे.
विलंबानं दे पण शमवेलच दे. देवाचे प्रिय लोक, जाता जाता मी तुम्हाला सांगतो, अभिमलेख शेवटपर्यंत त्याच्याकडे राहा. देव राजा शेवटपर्यंत त्याच्या अधिपत्याखाली राहा. आपलं ठिकाण, आपली जागा जर कोणती असेल, फक्त तर देवा भोवती फिरणारी जागा असली पाहिजे. आपल्या जागेवर पुन्हा बरोबर राहूया. जर आम्ही ब्रदर पुढे आले, एक गाणं आपण गाऊ, आपले डोळे बंद करू, आपले हात उंच करू आणि मग आपण सगळ्यांसाठी प्रार्थना करणार आहोत. थोडस आपण आपले डोळे बंद करूया. प्लीज आपले डोळे बंद करा. आता थोडासा समय आशीर्वाद अनुभवण्याचा समय आहे. कोणीच कोणाशी बोलू नका. काहीतरी देवाला तुमच्या जीवनामध्ये करायचं आहे. मग कदाचित आज कोणाचं प्रगटीकरण होईल, आज कोणाविषयी तर भविष्यवाणी. आज पुष्कळ ठिकाणामध्ये मी गेलो, पुष्कळ लोकांसंबंधाने देव माझ्याशी बोलला आणि त्या लोकांना देवानं अद्वितीय असे आशीर्वाद दिलेले. आता तुमचा समय आलेला आहे. आपले हात उंच करा, आपले डोळे बंद करा. हा समय प्रभूशी बोलण्याचा समय आहे. लॉर्ड आय वर्शिप. तुम्हाला वाटतं का मी आशीर्वादित व्हावं? पण प्रभूजवळ प्रार्थना करा. प्रभू, अभिमलेख म्हणजे देव माझा राजा, राजाचा बाप. कोणी डॉक्टर तुम्हाला देऊ शकणार नाही. कोणती कंपनी तुम्हाला चांगली नोकरी देऊ शकणार नाही. तुमचं ज्ञान तुम्हाला उत्तम बिझनेस देणार नाही. पण राजाचा बाप सगळं तुम्हाला देण्यासाठी समर्थ आहे, सगळं देण्यासाठी समर्थ आहे. आणि म्हणून आता राजाच्या बापाकडे आपण लक्ष लावूया. आपले हात उंच करूया, आपले हात उंच करूया. देवाशी बोलूया, देवाशी बोलूया. आपला आवाज मोठा करूया आणि प्रभूला म्हणा, प्रभू मला आशीर्वादाच्या जवळ यायचं, आशीर्वादाच्या जवळ या. तुझा आशीर्वादाचा समय आलेला, तुझा आशीर्वादाचा समय आलेला. थँक यू जीसस. I worship you, Lord. Thank you, Jesus. Yes, you did.
तुमची गरज आहे, देव तुमची गरज आहे. आपल्याला शुद्ध करा, पवित्र करा, आपले विचार नवीन करा, आपल्या अंतःकरणात अशुद्ध पण काढून टाका. आपला आवाज मोठा करा, देवाशी बोला, घरामध्ये फिरा, घरामध्ये फिरा. देव आमच्यामध्ये आहे. आता आमच्या मनाचं नवीकरण, आपल्या विचारांचं नवीकरण व्हायला पाहिजे. मागा मागा मागा, पवित्र आत्म्याला म्हणा, मला शुद्ध कर, पवित्र कर. हे देवाच्या आज्ञा. तुमच्या लोकांचे विचार बदलले, आशीर्वाद काढले ते मोकळे कर. तुझ्या आरोग्याला आवश्यक आहे, आज ते आरोग्य त्यांच्यासाठी पाठवण्याची सुटका दे, बंद करतो. हालेलुया, हालेलुया. बोला, आवाज मोठा करा, पवित्र आत्म्याला येऊ द्या. बोला, सगळं काही जमीन होऊन जाऊ द्या. Yes, Jesus. Yes, हे देवाच्या पुनरुज्जीवन कर. एकेकाच्या जीवनाचं पुनरुज्जीवन कर. पुनरुज्जीवन कर प्रभू, पुनरुज्जीवन कर. पडलं डोकं कर, नष्ट झालं ते पुन्हा निर्माण कर. नाकारलं जाण्याचा अनुभव आला, तुटलं जाण्याचा अनुभव आला, परंतु प्रभूचा अधिवचन हा तुमच्यासाठी आहे. करा म्हणजे फक्त माझ्या होते फिरत राहा. जिथं तो फिरला तिथं तो निराश झाला. आज माझ्या होते फिरशील, अब्राहम, इसाक याचा आशीर्वाद तुझ्या जीवनामध्ये पाहू शकतो. तुझा परिवार, तुझं कुटुंब याच्यात तू नाकारला गेला.
घेऊन आलेल्या आहेत त्या गोष्टी. त्यांची बिघडलेली स्थिती, मानसिक खच्चीकरण, या सगळ्यातनं त्यांना बाहेर निघत एक नवीन सुरुवात होते. पहिल्या व्यक्तीपासून शेवटच्या व्यक्तीपर्यंत घरातला देव त्यांना समजून घरातला देव, घरातला प्रभू. लोकांनी दोष दिलेले लोक या ठिकाणामध्ये आहेत, परंतु आता मी तुम्हाला सांगतो, तुमच्याकडं जी साक्ष असेल ती अनेक लोकांना अट्रॅक्ट करणारी साक्ष असेल, आणि लोकांना देवावरती विश्वास ठेवण्यासाठी काम करणारी साक्ष असेल. प्रभूजी, तुझ्या उपस्थितीबद्दल तुला धन्यवाद, आजच्या वचनाबद्दल तुला धन्यवाद. सर्वांना तुझ्या स्वाधीन नव्या स्पर्शामध्ये देण्याचा येशूच्या नावात मागतो.